तर नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे भरलेले मुठे। हे बघा, हे मी याचे छोटेवाले नगे तोडून घेतले आहेत। आता मी हे साफ करते आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं पीठ भरायचं, कसं भाजायचं ते मी दाखवते। तर चला आता आपण पुढल्या रेसिपीकडे वळूया। पीठ भाजून घेऊया आपण। मी एक भांडा घेतला, त्याच्यात तांदळाचा पीठ घेतला 1 वाटी। हे बघा वाटीचं प्रमाण, आणि सेम अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय। आता बारीक गॅसवर ना मी पहिला भाजून घेते। पूर्वीची लोक कशी म्हणजे तांदूळ आणि चण्याची डाळ ही भाजूनच असं म्हणजे त्याचं पीठ बनवायची। आता कोणी नाही तसं करत, म्हणजे स्वतः करून पीठच वापरतात। चला आता झाला आपला पीठ भाजून। आता पुढच्या रेसिपीकडे वळूया। आता बघा आपला पीठ भाजून झाला आहे। त्याच्यामध्ये आता लागणारा साहित्य बघा, आम्ही एक कांदा घेतला आहे बारीक कापून, ही कोथिंबीर, हा मच्छी मसाला आहे, हा घरचा आगरी मसाला आहे माझा, ही हळद आहे, धना पावडर, खोबरा भाजून वाटून घेतला आहे, आणि मीठ। आता मी मिक्स करून दाखवते। सर्वात अगोदर मी त्याच्यात टाकते कोथिंबीर, कांदा, मच्छी मसाला, हळद, लाल मसाला, धने पावडर, आणि चवीनुसार मीठ। तर बघा मी साफ करून घेते अगोदर। आता मी खोलून घेते। आणि खोबरा मी मगाशी दाखवायला विसरली,
आणि हा जो मुठे म्हणजे फोडून काढलेला त्यांचा तो आतला असतो ना कवटीमध्ये, तो पण याच्यातच ओतायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे जाडसर ठेवायचा, थोडासा एकदम पातळ नाही करायचा. चला आता आपण भरायला घेऊया. चला आता मी भरते याच्यात. आता कसे छोटे छोटे येतात ना नुसते, पहिल्याच्या जमान्यात कसे मोठे मोठे असायचे. आता काय लोक थोडे पण मोठं होऊन देत नाही ना, का आता जमाना पण बदललाय ना. पहिलं भरते मी, मग एकदाच तुम्हाला बांधून बिंदून दाखवते. हे बघा, आपलं भरून झालं. आता मी बांधते त्याला. हे बघा, झाले आपले बांधूनशी. आता ना फोडणी देऊया आपण. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. चला आता आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. आता फोडणीसाठी लागणारं साहित्य, हा कांदा घेतलाय मी बारीक चिरलेला, आलं लसणाची पेस्ट, तेल, टोमॅटो, खोबरा हा वाटून घेतलाय मी, घरचा आगरी मसाला, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, हा मच्छी मसाला आहे, हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ आणि पाणी. चला आता कढई तापली आपली, तेल टाकलं. चल, तेल तापलं आहे आपलं. त्याच्यात टाकते मी मिरची, कांदा,
कांदा आपला नरम झाला. आता त्याच्यात टाकते मी आलं लसूण पेस्ट. आता त्याच्यात टाकते टमाटा. आता आपला टमाट पण नरम झाला आहे. तर त्याच्यात टाकते मी मसाला, हळद आणि मच्छी मसाला आणि थोडीशी धना पावडर. थोडंसं पाणी टाकते आणि मिक्स करून देते. बघा आता आपल्या मसाल्याने तेल सोडलं आहे. त्याच्यात मी आता पाणी टाकते अजून 1 कप भरून. आता एक उकळी येस्तोवर ना असं सोडून द्यावायचं. मग उकळी आली ना का त्याच्यात आपण ते मोठे आहेत ना ते टाकू. तर आता चला बघूया आपण उकळी येईपर्यंत. आता बघा उकळी आली. आता मी त्याच्यात मोठे सोडते. आणि हा जो आपला पीठ उरलेला ना त्याचे ना मी असे गोळे केलेत. हे बघा लाडूंसारखे. आता ते पण मी उकालावर टाकते. आता 10 मिनटं परत उकळी येऊन द्यावायची. आणि मग त्याच्यात खोबरं टाकून मीठ टाकून परत 5 मिनिटांनी उकळी येऊन द्यावायची. चला आता 10 मिनटं झाले. 10 मिनिटांनंतर मी टाकते त्याच्यात खोबरा आणि चवीनुसार मीठ. आता 5 मिनिटं जरा वाफवते आणि मी तुम्हाला काढून दाखवते. त्याला थोडी घातली मग आता 5 मिनिटांनी दाखवते तुम्हाला. बघा आता 5 मिनिटं झाली आपली. आता मी काढून दाखवते तुम्हाला. तयार आहे आपला मुठ्यांचा रस्सा. भरलेले मुठे. तर बघा तयार आहे आपली मुठ्यांची डिश. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती जरूर सांगा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.